एखादं हाड मोडलं की एक्स-रे मशीनमध्ये ती पांढरी तुटलेली रेष अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त बोट दाखवून सांगतात की हे बघा इथे हाड मोडलंय आणि आता यावर प्लास्टर लावू. म्हणजे उपाय सोपा असतो आणि समस्या डोळ्यांना स्पष्ट दिसणारी असते. अगदी बरोबर. पण जेव्हा तुमची स्वतःचीच रोगप्रतिकारशक्ती थोडी गोंधळून जाते आणि तुमच्या शरीरावर हल्ला करू लागते, तेव्हा कोणतीही एक्स-रे मशीन तुम्हाला वाचवू शकत नाही. आपण एका अशा निदानाच्या जगात प्रवेश करतो जे अत्यंत धुसर आणि गोंधळात टाकणार आहे. हो, आणि ह्याच कारणामुळे स्वयंप्रतिकार शक्तीचे म्हणजे ज्याला आपण ऑटो इम्यून आजार म्हणतो ना, ते वैद्यकीय जगातील सर्वात गुंतागुंतीचे जाळं मानले जातात. बरोबर. कसं इथे वरवर दिसणारं एखादं साधं लक्षणही शरीराच्या आत सुरू असलेल्या एका भयानक वादळाची फक्त छोटीशी झलक असू शकते. अगदी खरंय. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय असाच एक गुंतागुंतीचा आणि बऱ्याचदा अत्यंत चुकीच्या पद्धतीने समजला गेलेला आजार आहे. तो म्हणजे स्कॅल्प सोरायसिस, किंवा ज्याला आपण डोक्याच्या त्वचेचा सोरायसिस म्हणतो. आज आपण काही अत्यंत रंजक आणि तितक्याच गंभीर वैद्यकीय माहितीवर चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. आपल्याकडे माहितीचे 3 अत्यंत महत्त्वाचे स्रोत आहेत. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या प्रज्ञा क्लिनिकमधील काही सविस्तर क्लिनिकल डेटा आहे. तसेच डॉक्टर प्रणिता आणि मानस समर्थ यांच्या संशोधनातील काही अत्यंत महत्त्वाचे निष्कर्षसुद्धा आहेत. आणि या सर्व डेटाचा एकत्रित अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे या आजाराकडे बघण्याचा आपला आणि समाजाचा दृष्टिकोन. बऱ्याचदा लोक याला केवळ एक त्वचेची समस्या मानतात आणि त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. आणि तिथेच मोठी चूक होते नाही का? म्हणजे सोरायसिस म्हणजे केवळ त्वचेचा आजार किंवा साधा कोंडा नाही, हेच आज आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायचं आहे. अगदी बरोबर. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेद या आजाराकडे कसे पाहतात, यामागील गुंतागुंतीची यंत्रणा काय आहे आणि यावर खरोखर शाश्वत उपाय काय आहेत, हे आपण तपासणार आहोत. तर थेट मुद्द्यालाच हात घालूया. नक्कीच. एक अत्यंत सामान्य प्रश्न जो नेहमी विचारला जातो आणि जिथून या सगळ्या गैरसमजांची सुरुवात होते. नेहमीचा कोंडा, ज्याला आपण डॅन्ड्रफ म्हणतो, आणि हा स्काल्प सोरायसिस, यात नक्की फरक काय आहे? म्हणजे दिसायला तर दोन्हीमध्ये डोक्यातून पांढरे पापुद्रेच पडतात. मग हा गोंधळ का होतो? हा गोंधळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारं साम्य. अच्छा. पण जर आपण बारकाईने पाहिलं ना, तर डॅन्ड्रफ आणि सोरायसिस या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आता बघा, डॅन्ड्रफ किंवा कोंड्यामध्ये डोक्याच्या त्वचेवर जे पापुद्रे असतात ते खूप पातळ, थोडेसे पिवळाट आणि चिकट असतात. ते त्वचेला चिकटून राहतात आणि सहसा चेहऱ्यावर म्हणजे बुवायांच्या किंवा नाकाच्या आजूबाजूलाही दिसू शकतात. बरोबर. हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन किंवा कोरड्या त्वचेचा परिणाम असू शकतो. पण स्कॅल्प सोरायसिसचं चित्र याहून खूप वेगळं आणि खरं तर गंभीर असतं. म्हणजे ते पापुद्रे नसतात की त्यांचं स्वरूप वेगळं असतं? स्वरूप पूर्णपणे वेगळं असतं. सोरियासिसमध्ये त्वचेवर लाल रंगाचे जाड चट्टे तयार होतात, ज्याला आपण वैद्यकीय भाषेत प्लॅक्स म्हणतो. प्लॅक्स. अच्छा. हो. आणि या लाल चट्ट्यांवर चांदीसारखे चमकणारे पांढरे म्हणजे अगदी सिल्वरी खवले तयार होतात. तिथे नुसती त्वचा कोरडी झालेली नसते, तर ती चक्क जाड झालेली असते. बापरे. आणि डॅन्ड्रफसारखे हे खवले असे सुटे नसतात, तर या चट्ट्यांना एक अतिशय स्पष्ट सीमारेषा असते, जणू काही डोक्याच्या त्वचेवर एक जाड लालसर बेटच तयार झालेला असतो. हे ऐकायला खूप त्रासदायक वाटते, पण मला इथेच थांबून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. शरीरात असं अचानक काय होतं की त्वचेवर असे लाल रंगाचे जाड चट्टे आणि चांदीसारखे खवले तयार होऊ लागतात? म्हणजे यामागील यंत्रणा नक्की काय आहे? इथेच आधुनिक विज्ञानातील ऑटो इम्यून रिस्पॉन्सची संकल्पना समोर येते. आपली रोगप्रतिकार शक्ती, जी मुळात आपल्याला बाहेरच्या जंतूंपासून किंवा व्हायरसपासून वाचवण्यासाठी डिझाईन केलेली असते ना, तीच अचानक भरकटते. म्हणजे ती कन्फ्यूज होते. अगदी तसंच. तिला चुकीचे सिग्नल्स मिळतात आणि ती शरीराच्या पूर्णपणे निरोगी पेशींवरच हल्ला करायला सुरुवात करते. तुम्ही ह्याला लष्करी भाषेतील फ्रेंडली फायर म्हणू शकता. फ्रेंडली फायर? हो. म्हणजे सैन्याला वाटतं की शत्रू आलाय, पण ते चुकून स्वतःच्याच सैनिकांवर गोळीबार करू लागतात. एक सेकंड. स्वतःची सुरक्षा यंत्रणा स्वतःवर का हल्ला करेल? हे तर पूर्णपणे अनैसर्गिक आहे. आणि या चुकीच्या हल्ल्याचा त्वचेवर नेमका कसा परिणाम होतो? ती त्वचा जाड का होते? त्याचा थेट परिणाम त्वचेच्या पेशींच्या नूतनीकरणाच्या चक्रावर होतो, ज्याला सेल टर्नओव्हर सायकल म्हणतात.
हे समजून घेणं खूप रंजक आहे. सामान्यतः एका निरोगी माणसाच्या त्वचेच्या पेशींचे नूतनीकरण होण्यासाठी 28 ते 30 दिवसांचा काळ लागतो. ओके. म्हणजे त्वचेच्या खालच्या थरात नवीन पेशी तयार होतात, त्या हळूहळू वर येतात आणि वरची जुनी मृत त्वचा नैसर्गिकरित्या गळून पडते. हे 28 दिवसांचे एक शांत आणि अदृश्य चक्र असतं. बरोबर. पण सोरियासिसमध्ये रोगप्रतिकार शक्तीच्या या चुकीच्या हल्ल्यामुळे आणि सततच्या सिग्नल्समुळे हे चक्र अक्षरशः बिघडते. हे जे 28 दिवसांचं चक्र आहे ना, ते अवघ्या 3 ते 5 दिवसात पूर्ण व्हायला लागतं. 3 ते 5 दिवस? बापरे. म्हणजे हे अगदी एखाद्या कारखान्यासारखे आहे, जिथे 30 दिवसांचा कच्चा माल आणि उत्पादन चुकून 3 दिवसात तयार केलं जातंय. अगदी बरोबर. आता माल तर वेगाने तयार होतोय, पण तो जुना माल बाहेर काढायला किंवा ती मृतत्वच्या गळून पडायला वेळच मिळत नाहीये. त्यामुळं नव्या पेशी जुन्या पेशींना ढकलून वर येत आहेत आणि त्यांचे तिथेच ढिगारे साचत आहेत. म्हणूनच ते जाड लाल सट्टे आणि चांदीसारखे खवले तयार होत आहेत. बरोबर ना? अगदी तंतोतंत. हे रूपक एकदम योग्य आहे. कारखान्यात जसा माल साचतो तशा या मृत पेशी एकावर एक साचतात. आणि ही शरीराची फ्रेंडली फायर असल्यामुळे हा आजार फक्त त्वचेच्या वरच्या थराचा नाहीये, तो शरीराच्या आत खोलवर रुजलेला आहे. हे समजणं खूप गरजेचं आहे की तो केवळ एक कॉस्मेटिक किंवा सौंदर्यविषयक प्रॉब्लेम नाहीये, तो आतल्या बिघाडाचा बाहेर दिसणारा एक स्फोट आहे. हे खरोखरच धक्कादायक आहे. म्हणजे आपण ज्याला फक्त त्वचेची समस्या समजून वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स लावून किंवा शॅम्पू वापरून लपवण्याचा प्रयत्न करतो, तो आतला एक खूप मोठा आणि खोल बिघाड आहे. हो, नक्कीच. पण आपण याच्या धोक्यांबद्दल बोलूया. आधुनिक विज्ञानात यावर बरेच उपाय केले जातात, जसे की स्टिरॉइड्सची क्रीम्स, लोशन्स किंवा फोटोथेरपी, ज्यात अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर केला जातो. हे उपचार कसे काम करतात आणि हे कायमस्वरूपी का नाहीत? दुर्दैवाने हे आधुनिक उपचार बऱ्याचदा फक्त लक्षणे तात्पुरती दाबून ठेवण्याचे काम करतात. अच्छा. जेव्हा तुम्ही स्टेरॉइड्स किंवा रोगप्रतिकारशक्ती दाबणारी क्रीम्स वापरता, तेव्हा तुम्ही त्या विशिष्ट जागेपुरती तुमची रोगप्रतिकारशक्ती शांत करत असता. त्यामुळे काही काळ ती साचलेली त्वचा कमी होते आणि खवले गायब होतात. पण कसं हे आजाराच्या मुळावर काम करत नाहीत. म्हणजे आपण फक्त त्या कारखान्याचा सायरन बंद करत आहोत, उत्पादन तर सुरूच आहे, पण आपण त्या साचलेल्या मालावर एक चादर टाकून ते लपवतोय. होय, आणि म्हणूनच जसे तुम्ही औषधे किंवा ती क्रीम्स थांबवता, तसा हा आजार पुन्हा उफाळून येतो आणि कधीकधी तर तो रिबाउंड इफेक्टमुळे आधीपेक्षा दुप्पट वेगाने आणि तीव्रतेने परत येतो. अरे बापरे. कारण आतली आग अजूनही तशीच भडकत असते. मला याच आगीबद्दल विचारायचे आहे. जर त्वचेवरील चट्टे हे फक्त वरवरचं स्वरूप आहे, तर आतमध्ये नक्की काय जळत असतं? ती आतली आग म्हणजेच इन्फ्लेमेशन किंवा शरीरांतर्गत सूज. सोरायसिसमध्ये दिसणारे त्वचेवरील लाल चट्टे हे त्या सुजेचं फक्त बाह्य स्वरूप आहे. ओके. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती अतिसक्रिय होते तेव्हा ती सायटोकाइन्स नावाचे प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर सोडते. हे प्रोटीन्स शरीरात सर्वत्र फिरतात आणि संपूर्ण शरीरात सूज निर्माण करतात. आणि इथेच या आजाराचा सर्वात भयंकर आणि लपलेला धोका आहे, ज्याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. थांबा. जर हे प्रोटीन्स आणि ही सूज रक्तप्रवाहातून संपूर्ण शरीरात फिरत असेल, तर त्याचा परिणाम फक्त त्वचेवर कसा राहील? मानस समर्थ यांच्या डेटानुसार याचे परिणाम हृदयापर्यंत पोचतात. हो. पण एका त्वचेच्या आजाराचा आणि हृदयाचा थेट संबंध कसा असू शकतो? संबंध अगदी थेट आहे आणि तो याच इन्फ्लेमेशनच्या यंत्रणेत लपलेला आहे. बघा, जेव्हा शरीरात सतत अंतर्गत सूज असते, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्यांच्या म्हणजे आर्टरीजच्या आतील भिंतींवर होतो. अच्छा. या सूजेमुळे रक्तवाहिन्यांच्या आतील थराला इजा पोचते आणि तिथे कोलेस्ट्रॉल प्लॅक्स साचण्याची प्रक्रिया खूप वेगाने वाढते. म्हणजे जसं त्वचेवर पेशी साचून चट्टे तयार होतात, तसंच काहीसं रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये होतंय. बरोबर ओळखलत. आपण जसं पाईपमध्ये कचरा अडकल्यावर पाण्याचा प्रवाह थांबतो, तसंच काहीसं इथे होतं. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. याला वैद्यकीय भाषेत अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. बापरे. यामुळे भविष्यात कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याचा किंवा स्ट्रोक येण्याचा धोका कैक पटीने वाढतो. याशिवाय हेच इन्फ्लेमेशन जेव्हा सांध्यांमध्ये पोहोचते, तेव्हा सोरायटिक अर्थरायटिस नावाचा गंभीर सांधेदुखीचा आजार होऊ शकतो, ज्यामुळे सांधे कायमचे निकामी होऊ शकतात. हे तर भयानक आहे.
म्हणजे डोक्यावरचा थोडासा जिद्दी कोंडा किंवा लाल चट्टे समजून आपण ज्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करतोय किंवा फक्त क्रीम लावून विषय संपवतोय, तो आजार आतून आपल्या रक्तवाहिन्या चोकअप करत असू शकतो. अगदी खरंय. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. पण मग प्रश्न हा उभा राहतो की जर आपली रोगप्रतिकारशक्ती एवढी हुशार आहे, तर ती अशी अचानक का गोंधळते? या आजाराची खरी मुळे कशात आहेत? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाकडे वळावे लागेल, कारण आयुर्वेद लक्षणांपेक्षा मुळावर जास्त भर देतो. होय, आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन अत्यंत सखोल आहे. आयुर्वेदात त्वचेच्या सर्व आजारांना कुष्ठरोगाच्या मोठ्या छत्राखाली पाहिले जाते आणि त्यातही 18 विविध प्रकार आहेत. अच्छा, 18 प्रकार. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधुनिक विज्ञान, ज्याला एकच सोरियासिस म्हणते, आयुर्वेदानुसार त्याची लक्षणे ही तुमच्या शरीरातील त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ यांपैकी नक्की कोणता दोष बिघडला आहे यावर अवलंबून असतात. म्हणजे प्रत्येकाचा सोरियासिस हा सारखा नसून तो दोषानुसार पूर्णपणे वेगळा असू शकतो. नक्कीच. डॉक्टर प्रणिता यांच्या संशोधनानुसार जर एखाद्या रुग्णात वातदोष वाढला असेल तर त्याची त्वचा काळपट पडते, अत्यंत कोरडी होते आणि तिथे खवले साचून प्रचंड वेदना होतात. जर पित्तदोष प्रबळ असेल तर त्वचा लालसर दिसते, तिथे प्रचंड आग होते आणि त्यातून पातळ स्त्राव किंवा पाणी येऊ शकते. आणि कफ असेल तर? जर कफ दोष वाढला असेल तर त्वचेवर जडपणा येतो, पांढरे जाड थर साचतात आणि प्रचंड खाज येते. दोषांची ही ओळख पटवणे ही उपचाराची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हे खूपच लॉजिकल वाटतंय. पण मग हे दोष मुळात बिघडतातच का? रोगप्रतिकार शक्तीला गोंधळायला आपणच भाग पाडतोय का? आपण दिलेल्या स्रोतांमध्ये विरुद्ध आहार आणि चुकीच्या जीवनशैलीचा खूप मोठा उल्लेख आहे. हो, हे विरुद्ध आहाराचं नक्की काय प्रकरण आहे? हेच या आजाराचे सर्वात मोठे ट्रिगर आहेत. विरुद्ध आहार म्हणजे असे 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र खाणे ज्यांचे गुणधर्म एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. जेव्हा असे पदार्थ पोटात जातात तेव्हा ते पचनाच्या नैसर्गिक अग्नीला बिघडवतात. मला यामागचं शास्त्र समजून घ्यायचंय. समजा मी दुधासोबत फळे खाल्ली तर नक्की काय होतं? कारण आपण तो फ्रूट मिल्कशेक अत्यंत हेल्दी समजून रोज पितो. आणि इथेच सगळी गडबड होते. आयुर्वेदानुसार दूध हे शीत आणि मधुर गुणाचे आहे, तर बहुतेक फळे, विशेषतः आंबट फळे, ही उष्ण आणि आम्ल गुणाची असतात. अच्छा. जेव्हा तुम्ही हे एकत्र करता तेव्हा पचनसंस्थेला ते पचवण्यासाठी परस्पर विरोधी एन्झाईम्स तयार करावे लागतात. हे अगदी एकाच वेळी गरम आणि थंड पाणी एकत्र करून त्यात आग लावण्याचा प्रयत्न केल्यासारखा आहे. बापरे. यामुळे अन्न पूर्णपणे पचत नाही आणि त्याचे आम नावाच्या चिकट आणि विषारी घटकात रूपांतर होते. हे टॉक्सिन्स रक्तात मिसळतात आणि शरीरात सर्वत्र पसरतात. मग रोगप्रतिकारशक्ती या आमला शत्रू समजते आणि त्यावर हल्ला करायला जाते. पण ते टॉक्सिन्स त्वचेच्या पेशींमध्ये साचलेले असल्याने ती चुकून स्वतःच्याच पेशींना मारायला लागते. हे स्पष्टीकरण खरंच थक्क करणार आहे. म्हणजे आपण निरोगी राहण्यासाठी जे मिल्कशेक पितोय तेच आपल्या आतमध्ये टॉक्सिन्सचा कारखाना उभा करतोय. अगदी तसंच. आणि दुधासोबत मासे किंवा नॉनव्हेज खाणे हे सुद्धा असंच काम करत असेल. हो, याचबरोबर दुधात मीठ मिसळणे, उन्हातून आल्यावर किंवा व्यायाम करून घामेजलेल्या अंगाने लगेचच अत्यंत थंड पायाने अंघोळ करणे किंवा गरम चहा पिऊन लगेच गटागट फ्रीजचे थंड पाणी पिणे, या सर्व गोष्टी शरीराच्या नैसर्गिक तापमानाला आणि पचनक्रियेला मोठा धक्का देतात, ज्याला आपण थर्मल शॉक म्हणू शकतो. म्हणजे आपण स्वतःच आपल्या शरीराची थर्मोस्टॅट आणि पचन यंत्रणा कन्फ्यूज करत आहोत. याशिवाय बाह्य कारणे आणि जीवनशैलीचा काय संबंध आहे? बाह्य कारणांमध्ये सुगंधी साबण, कडक रासायनिक शॅम्पू आणि परफ्यूम्सचा अतिवापर हे त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कवच नष्ट करतात. अच्छा. तसंच निसर्गाचे जे नैसर्गिक वेग आहेत, जसे की मल, मूत्र, शिंक किंवा जांभई, ते रोखून धरणे, यामुळे शरीरातील वात प्रचंड वेगाने वाढतो. नवीन धान्याचा वापर, सततचा मानसिक ताणतणाव आणि व्यसने जसे की दारू व सिगारेट हे सर्व सोरियासिसची आग भडकवणारे आणि रक्तातील उष्णता वाढवणारे घटक आहेत. म्हणजे हा आजार एका रात्रीत अचानक उद्भवत नाही. आपण वर्षानुवर्षे रोज न कळत करत असलेल्या या छोट्या छोट्या गुन्ह्यांचा आणि शरीरावरील अत्याचारांचा तो संचित परिणाम आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला कारणे समजली आणि शरीरात अंतर्गत काय घडतंय हेही समजलं. पण यातनं बाहेर पडण्याचा मार्ग काय? या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी या स्रोतांमध्ये कोणते खात्रीशीर उपाय दिले आहेत? उपचारांची सुरुवात अत्यंत साधी पण खूप कठीण अशा एका गोष्टीने होते, ती म्हणजे निदान परिवर्जन. म्हणजे काय? म्हणजेच
जी कारणे हा आजार वाढवत आहेत ती त्वरित बंद करणे. जर तुम्ही सर्वोत्तम औषध घेत आहात पण तुमचा विरुद्ध आहार, ताणतणाव आणि व्यसने सुरूच आहेत, तर त्या औषधाचा शून्य उपयोग होईल. आधी शरीरात जाणारे टॉक्सिन्स थांबवावे लागतील. हे लॉजिकल आहे. पाईपमधलं कचरा काढण्याआधी कचरा टाकणं बंद करावं लागेल. पण जे टॉक्सिन्स आधीच शरीरात साचले त्यांचं काय? त्यासाठी आयुर्वेदात पंचकर्म सांगितलेले आहे. ही शरीराची डीप क्लीनिंग किंवा शुद्धीची प्रक्रिया आहे. मगाशी आपण जे दोष बघितले त्यानुसार हे पंचकर्म ठरते. ओके. वात वाढला असेल तर बस्ती दिली जाते, जो एक प्रकारचा एनिमा साठा उपचार आहे. पित्त वाढला असेल तर विरेचन म्हणजे पोट साफ करणे किंवा रक्तमोक्षण केले जाते. आणि जर कफ वाढला असेल तर वमन म्हणजे उलटीद्वारे कफ बाहेर काढणे केले जाते. पण एक मिनिट, डॉक्टर प्रणिता यांच्या माहितीत एक उल्लेख आहे की हे पंचकर्म करण्यापूर्वी रुग्णाला औषधी तुपाचे घृतपान करावे लागते. हो, अगदी बरोबर. हे थोडं विचित्र वाटतं. जर शरीर आधीच टॉक्सिन्सनी भरलेलं आहे तर त्याला आणखी तूप का पाजायचं? यामुळे तर शरीरात फॅट्स आणि जडपणा वाढायला नको. हां, खूप छान आणि वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न आहे. तूप पाजण्यामागे खास विज्ञान आहे. शरीरातील जे टॉक्सिन्स म्हणजे आम असतात ना, ते बऱ्याचदा फॅट सॉल्युबल म्हणजे चरबीत विरघळणारे असतात आणि ते पेशींमध्ये घट्ट चिकटलेले असतात. अच्छा. जेव्हा आपण औषधी तूप देतो तेव्हा ते तूप पेशींपर्यंत पोहोचून त्या चिकट टॉक्सिन्सला विरघळवते आणि त्यांना ओढून आतड्यांमध्ये आणते. तसेच पंचकर्माची शुद्धी प्रक्रिया शरीरासाठी थोडी ताण देणारी असते, ज्यामुळे वात वाढू शकतो. तूप हे आतड्यांना आणि पेशींना आतून स्निग्धता देते, ज्यामुळे वात नियंत्रणात राहतो आणि शुद्धी प्रक्रिया सुलभ होते. कमाल आहे. म्हणजे ते तूप केवळ पोषण देत नाही तर ते एका ट्रॅक्टरसारखं काम करतंय जे पेशींमधला कचरा ओढून बाहेर आणतंय. अगदी तसंच. आणि मानसिक ताणाचा जो मुद्दा आपण बोललो त्यावर काय उपाय आहे? त्यासाठी शिरोधारा किंवा तक्राधारा सुचवली जाते. यात औषधी तेल किंवा ताकाची सलग धार कपाळावर सोडली जाते, ज्यामुळे मेंदूच्या मज्जातंतूंना शांतता मिळते आणि कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात. सोबतच रोज 6 ते 8 तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. मानस समर्थांनी यात अजून एक अत्यंत प्रॅक्टिकल मुद्दा मांडला आहे जो वजन कमी करण्याशी संबंधित आहे. हो, आणि तो खूप महत्वाचा आहे. स्थूलपणा किंवा अंगावरील अतिरिक्त चरबी ही स्वतःच शरीरात इन्फ्लमेशन वाढवण्याचं काम करते. अच्छा, म्हणजे चरबी सुद्धा? हो, चरबीच्या पेशी सतत प्रक्षोभक सिग्नल्स देत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही वजन कमी करता तेव्हा शरीरातील इन्फ्लमेशन आपोआप कमी व्हायला लागते आणि सोरायसिसच्या चट्ट्यांमध्ये लक्षणीय फरक पडतो. हे तर आपण घरच्या घरी व्यायाम आणि आहाराने करू शकतो. आहाराच्या बाबतीत कोणती पथ्ये पाळावी लागतील? आहार पूर्णपणे सात्विक आणि पचायला हलका असावा. आंबट पदार्थ जसे की चिंच, टोमॅटोचा अतिवापर, चाट पूर्णपणे टाळावे. तसंच दही, बेकरीचे पदार्थ ज्यात यीस्ट असते, शिळे अन्न आणि मसालेदार किंवा खूप गोड पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत. साध्या आणि ताज्या अन्नावर भर द्यावा. हे झालं अंतर्गत शुद्धीकरणाबद्दल. पण जोपर्यंत आतून आजार बरा होत नाही तोपर्यंत बाहेरून जी त्वचा कोरडी पडलीये, प्रचंड खाज येतेय आणि पापुद्रे निघतायत, त्यावर लावण्यासाठी काही सुरक्षित घरगुती उपाय आहेत का? नक्कीच. यासाठी काही प्रभावी स्थानिक लेप आणि तेले सांगितली आहेत. जसे की खोबरेल तेलात थोडा लिंबाचा रस मिसळून किंवा नुसतं कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह ऑइल टाळूवर लावल्याने ते कडक झालेले खवले मऊ होतात आणि खाज कमी होते. हां. केस धुण्यासाठी रासायनिक शॅम्पू पूर्णपणे बंद करून त्याऐवजी आवळा, मेथी आणि जास्वंदाची फुले उकळून त्याचे नैसर्गिक पाणी वापरावे. आणि तो एक खास लेप पण मानसमर्थ यांनी सांगितला आहे ना, ज्याची रेसिपी त्यांनी दिली आहे. तो कसा बनवायचा आणि तो कसा काम करतो? हो, तो लेप अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी 1 चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर, 1/3 चमचा हळद, अर्धा चमचा गुलाबाच्या पानांची पावडर आणि ताजे ॲलोवेरा जेल घ्यायचे. ओके. हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट बनवायची. आंघोळीपूर्वी 15-20 मिनिटे हा लेप त्वचेवर लावायचा आणि नंतर फक्त साध्या पाण्याने धुवून काढायचंय. यातले घटक खूप विचारपूर्वक निवडलेले दिसतात. होय, यातील हळद ही नैसर्गिकरित्या अँटी इन्फ्लमेटरी आहे, जी सूज आणि लालसरपणा कमी करते. बरोबर. कडुलिंब हे जंतुनाशक आणि रक्तशुद्ध करणारे आहे. गुलाबाची पावडर उष्णता कमी करते आणि ॲलोवेरा त्वचेला थंडावा देऊन मॉइश्चराईज करते. हे सर्व घटक मिळून त्वचेला शांत करतात. हा लेप तरी खरंच खूप लॉजिकल वाटतोय. पण मला एक प्रामाणिक शंका येतेय.
आपण हे सगळे घरगुती उपाय आणि लेप लावून स्वतःच आपला इलाज करू शकतो का? डॉक्टरांकडे जाण्याची खरंच गरज आहे का? इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो आणि आपण सावध राहायला हवे. हे घरगुती उपाय किंवा लेप केवळ मदत करतात. हां, ते तुम्हाला खाज आणि कोरडेपणापासून तात्पुरता आराम देऊ शकतात. पण मघाशी आपण पाहिल्याप्रमाणे हा आजार आतल्या इन्फ्लमेशनचा आणि दोषांच्या बिघाडाचा आहे. तुमच्या शरीरातील नक्की कोणता दोष बिघडला आहे हे इंटरनेटवरून वाचून ओळखता येत नाही. हे अगदी खरं आहे. त्यासाठी नाडी परीक्षा आणि योग्य औषधी चिकित्सा करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अपरिहार्य आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांसारख्या अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यांच्या क्लिनिकल डेटावरून दिसतंय की त्यांनी 10,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते नाडी परीक्षा करण्यात तज्ज्ञ आहेत. अगदी बरोबर. नाडी परीक्षेद्वारे एक कुशल वैद्य शरीरातील दोषांचे, अग्नीचे आणि आम स्थितीचे अत्यंत अचूक निदान करू शकतो. एकदा का योग्य निदान झाले की मग तुमच्या प्रकृतीनुसार कोणते पंचकर्म करायचे आणि कोणती शमन चिकित्सा द्यायची याचं योग्य नियोजन करता येतं. केवळ स्वतःच्या मनाने उपाय करून हा आजार पूर्णपणे बरा होणार नाही. तो दाबता येईल, पण बरा करण्यासाठी एका तज्ज्ञ वैद्याची साथ लागतेच. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? स्काल्प सोरायसिस हा केवळ जिद्दी कोंडा किंवा सौंदर्य बिघडवणारा त्वचेचा आजार नाही. ती आपल्याच शरीराने आपल्याच चुकीच्या सवयींमुळे त्रस्त होऊन आपल्या विरुद्ध पुकारलेली एक बंडखोरी आहे. ती एक धोक्याची घंटा आहे, जी सांगतीये की आतमध्ये इन्फ्लमेशनची आग लागली आहे, जी तुमच्या रक्तवाहिन्यांना आणि हृदयालाही धोका पोचवू शकते. अगदी बरोबर. पण घाबरून जाण्याचे किंवा स्टेरॉइड्सच्या आहारी जाण्याचं कारण नाहीये. योग्य आहार, पंचकर्म, तणावमुक्ती आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपण या आगीवर नियंत्रण मिळवू शकतो आणि आजाराला मुळापासून उखडून फेकू शकतो. हो, आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे आपले शरीर हे निसर्गाचा एक भाग आहे. त्याची एक लय आहे. आपण त्याच्या नैसर्गिक चक्रांचा आणि नियमांचा आदर केला पाहिजे. अगदी खरंय. आणि जाता जाता आजच्या या सर्व चर्चेचा विचार करताना एक विचार मला वारंवार सतावतोय, जो मी आपल्या सगळ्यांसाठी इथे सोडून जातो. सुरुवातीला आपण त्या कारखान्याचं उदाहरण पाहिलं जिथे उत्पादन क्षमता बिघडली होती. जर आपला विरुद्ध आहार, आपला रोजचा न संपणारा मानसिक ताणतणाव, आपण वापरत असलेले कृत्रिम सुगंधित पदार्थ आणि वेळेचं कोणतंही भान नसलेली आपली जीवनशैली, यामुळे जर आपली स्वतःचीच रोगप्रतिकारशक्ती एवढी गोंधळून जात असेल की ती आपल्याच शरीरावर हल्ला करू लागते, तर आपण शांत बसून स्वतःला हे विचारले पाहिजे की आपली ही आधुनिक जीवनशैली आपल्या नैसर्गिक जैविक चक्रापासून किती दूर गेली आहे. आजूबाजूच्या ज्या गोष्टींना आपण सोयीसुविधा, फॅशन आणि प्रगती समजतोय, तेच कृत्रिम घटक आपले सर्वात मोठे शत्रू तर बनत नाहीयेत ना? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत. धन्यवाद.